वैभव, वेडा झालाय हा. वेडा झालाय हा त्या खालच्या जातीच्या भीमरावच्या मागे. वाड वडिलांची मालमत्ता विकून त्याला लंडनला पाठवायचा याला. काहीतरी उपाय करावा लागेल. मी लुटलो गेलो, उद्ध्वस्त झालो. हे सगळं कसं झालं भाऊ? भाऊ तुम्ही ठीक तर दूर आहात? हो माझ्यापासून. सर्व तुझ्यामुळेच झालंय. तुझा चहा पाजलाच नको होता. उद्ध्वस्त झालोय मी. माझी किती वर्षापासून मोडलेली दुकान तोडून टाकला बघ. तुम्ही चिंता करू नका, मी सर्व काही ठीक करतो. काही नको मला तुझ्याकडून. बस तू निघून जा इथून. बस जा तुम्ही इथून. वैभव देव, इतर कोणाशी टक्कर झाली होती का तुमची? अरे माफ करा भाऊ. हा का काय झालं? सत्यानाश. अरे सांगा ना जोशीशी, झालं काय आहे? अरे काय सांगू, त्या तलावाजवळ एका शेतामध्ये त्याला मारतायत लोक. असं कसं मारू शकतात? आताच बघतो. अरे काय करणार तुम्ही तिकडे जाऊन? हा, गव्हर्नर आहात तुम्ही. अरे तुमच्यामुळे किती निर्दोष लोक मार खातात माहितीये तुम्हाला? जरा विचार करा. उच्च जातीच्या नाराज लोकांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुमचा मित्र त्या भीमरावासोबत ते काय करतील? बस जोशीशी बस. सगळं समजतं मला. मूर्ख नाहीये मी. हे सगळं तुम्हीच घडवून आणलंय. चौकीत जाऊन तक्रार करतो आताच्या आता. बघतो कोण काय करतो ते. आणखी एक गोष्ट, माझ्या दादासाहेबांना जाऊन सांगा, जे मी गुडघ्यावर बसून त्यांच्याकडे मागितलं होतं ना आणि त्यांनी नव्हतं दिलं, आता मी माझा हिस्सा कायदेशीररित्या मिळवतो. बघतो कोण मला थांबवतो. बडबडे. जोशीजी, काम तर झालं. आता सांगा पुढे काय करायचं. बक्षीस मिळणार ह्या नाटकासाठी. आत्ताच मिळेल. हे घे. तुझं हे दुकान बांधून घे आणि उरलेले पैसे त्याला दे जो वैभवला धडकला होता. आणखी एक काम कर, 2 दिवस आपल्या घरातून बाहेर पडू नकोस. म्हणजे वैभवला दोषी वाटत राहिलं पाहिजे की त्याच्यामुळेच तुझं हे सगळं नुकसान झालेलं. कळलं का? जी मालक, जसं तुम्ही सांगा. वैभवला उचला. चला आमच्या सोबत. भीम, लंडनला जाण्यासाठी तुला वैभवकडून मदत मिळाली आहे. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. भीम, आज मी मुंबईच्या बाहेर नाशिकला चाललोय. उद्या येणार तर सरळ तुझ्या घरीच येईल. मग तिथून आपण जाऊया एका संबंधित अधिकाऱ्याला भेटायला. ते तुला लंडनला जाण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे हे सांगतील. धन्यवाद गुरुजी. आणि तुम्ही खरं बोललात. वैभव सारखा मित्र मला मिळाला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चल पुरंजन, लवकर चल. बाबा,
बाबा बाबा हे का उचलताय तुम्ही? हे मला हे खूप जड दिसतंय बाबा. भीम, जा पोरा, तू तुझं काम कर. मला अनपुरजनला हे काम मिळालं आहे. जर हे काम आम्ही दोघांनी संध्याकाळपर्यंत केलं तर शेठजी आम्हाला एवढे पैसे तर नक्की देतील की वैभवजीनं तुला जे पुस्तक विकत घेऊन दिले त्याचे पैसे मी परत करू शकेन. पण बाबा वैभव, आणि तुझ्या बाबाचं हे पण म्हणणं आहे की वैभव देवजी आपल्या लोकांची एवढे निस्वार्थपणे मदत करताय, तर आपलं पण कर्तव्य बनतं ना की त्यांनी दिलेले पैसे आपण लवकर त्यांना परत करावं. जा पोरा, आपलं काम कर. आणि हा, आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे. हे सगळं नका करू बाबा. आधीच तुम्ही एवढे अशक्त आहात. भीमराव, तुझे वडील तुझ्या थांबवल्याने नाही थांबणार. तुझ्या लंडनला जाण्याच्या आनंदात हे वजनही त्यांना जड वाटत नसेल. रामजी, जा तुम्ही. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. भीम, काय विचार करतोयस? विचार करतोय गुरुजी, माझ्या शिक्षणात किती लोकांची मेहनत, किती लोकांचे आशीर्वाद आणि किती लोकांचा सहयोग आहे. आता आपण पैसे कमवायचे मार्ग आणि कामाची निवड नाही करू शकत. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पैसे कमावं लागेल, नाहीतर आपल्या भीमचं शिक्षण पूर्ण कसं होणार? सगळी तुझी पुस्तकं आहेत, घे. तुला किती अभ्यास करायचा तेवढं कर. तू तुझं पूर्ण नाव लिही. भीमराव रामजी आंबेडकर. पण गुरुजी, आंबेडकर हे तुमचं आडनाव आहे, मग मी कसं लावू? लाव भीम. समज की तुझ्या गुरुजींकडनं तुझ्यासाठी बक्षीस आहे. तू तुझी सगळी पुस्तके यांना देऊन टाक, पण आपण यांचं जेवण नाही खायचं. माझ्या पतीचं जे स्वप्न आहे ते पुरं करण्यासाठी मला काय भी करायला लागलं तरी मी करेन. तुझ्या कॉलेजला न जाण्याची किंमत जर मी सासरी जाणार असेल तर मी सासरी कधीच नाही जाणार. काही झालं तरी तू शिक्षण नाही सोडू शकत. मी लंडनला जाऊन तुझ्या तिथे शिक्षणाची आणि तुझ्या ऍडमिशनची सगळी तयारी करून ठेवतो. तुझा लंडनला येण्याचा, राहण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो. तुझा लंडनला येण्याचा, राहण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो. सगळा खर्च मी करतो. दादासाहेब, हे सर्व काय आहे? हे चुकीचं करताय. हे योग्य नाही दादासाहेब. वैभव, आमची इच्छा नव्हती की तुझ्यासोबत हे सगळं घडावं, पण तू आम्हाला भाग पाडलंस. आणा, हे का मला असं बांधून ठेवलंय तुम्ही? वैभव, हे आमच्या मालमत्तेचे कागद आहेत. यात लिहिलंय की तू आपल्या मर्जीने तुझ्या हिश्श्याची स्थावर आणि जंगम संपत्ती सगळं काही आमच्या नावे करतोयस. नाही, मी माझी संपत्ती तुम्हाला का देऊ? मला माझा पूर्ण हिस्सा हवाय की मी लंडनला जाऊ शकेन, भीमला पण माझ्यासोबत घेऊन जाऊ त्यासाठीच. शकेन. वैभव देव, फक्त यासाठीच प्रचंड देवजी तुझी सगळी संपत्ती हिसकावून घेतला. वैभव देव, हेतू स्वच्छ नाहीये तुमचा, आणि जी काही थोडी बुद्धी होती ती छोट्या जातीच्या भीमरावासोबत राहून भ्रष्ट झालेली आहे. माहिती आहे ना तुला? माहिती आहे ना की खालच्या जातीच्या लोकांवर फुटकी कवडी पण खर्च करणे पाप आहे. आणि तेच पाप थांबवण्यासाठी आम्ही हे काम करतोय. चल, जास्त विचार करू नको. इथे
हस्ताक्षर कर. मी कुठल्याही किमतीत साईन नाही करणार. काय साईन नाही करणार? प्रचंड देवजी हा 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 एक नंबरचा अडाणी आहे. प्रचंड देवजी अडाणी केव्हापासून साईन करायला लागले? अडाणी तर अंगठा लावत असतात. अंगठा लावून घ्यायचा. शाबास. नाही, मी अंगठा पण नाही लावणार. सर, मी नगरपालिकेत जे काम करतोय झाडू मारण्याचं, माझी इच्छा आहे की माझ्याऐवजी माझ्या बाबांना ठेवून घ्या. इतर कागदोपत्री कारवाई जी काही असेल ती मी करून घेईन. का तू काम करतोयस ना, मग बाबा कशाला? काय आहे की काही दिवसात मी बाहेर जाणार आहे, मुंबईत नाही राहणार म्हणून. हो का? कुठे चाललायस तू? अरे मुका झालायस का तू? सांग ना. हो हो सर. शिक्षणासाठी चाललोय सर, लंडनला. रात्री जास्त घेतली होतीस का? अगदी बरोबर बोललास तू. तुला माहित पण आहे लंडन इथून किती लांब आहे? माहिती आहे सर. लंडन इथून इतकं दूर आहे की मी तिथे कधीच नाही जाऊ शकणार. माझी लायकी, माझं स्वप्न, ह्या सगळ्यापासून बरंच दूर आहे लंडन. माहिती आहे मला. अरे मग तू जाणार कसा आहेस? मुंबईत एक मित्र आहे माझा, त्याच्या मदतीने चाललोय. नाही देणार मी अंगठा. अंगठा तर तुला द्यावाच लागेल वैभव, कारण आम्हाला हे अजिबात मान्य नाहीये की तू तुझी सगळी संपत्ती घेऊन त्या खालच्या जातीच्या भीमरावला लंडनला पाठवावं. तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. नरोत्तम, तू एक काम कर, तू याचा अंगठा घे. नाही, नाही देणार मी अंगठा. नाही देणार मी अंगठा. दादासाहेब, हे योग्य नाहीये. नाही देणार मी. आता कसं झालं वैभव? तुला तुझा हिस्सा पाहिजे होता ना. आता बघ, तुझा हिस्सा आता आमचा हिस्सा झाला. जर तू आम्हाला असं सांगितलं असतंस की तू तुझ्या हिश्श्याची संपत्ती घेऊन जाळून राख करून टाकणार आहेस, तर ती तुला आनंदाने दिली असती. पण आपल्या हिश्श्याची संपत्ती घेऊन त्या भीमरावला लंडनला पाठवणार नाही, हे कधीच नाही होऊ शकणार. आता बघ, तुला एक फुटकी कवडीही नाही मिळणार. आता तुला जिकडे जायचं आहे, ज्या चौकीत जाऊन तक्रार करायची आहे कर, कारण पूर्ण मुंबईमध्ये आता तुझं कोणीही ऐकणार नाही. एवढा मोठा दुर्दैवी माणूस मी बघितला नाही प्रचंड देवजी. अरे प्रचंड देवजी सारखा भाऊ मिळालाय तुम्हाला. एवढा सरळ आणि सभ्य गुण असलेला व्यक्ती. माहितीये, पूर्ण मुंबईमध्ये प्रचंड देवजी सारखा ज्ञानी कोणीच नाही. परंतु याला तो मूर्ख भीमरावच योग्य वाटतो. याच मूर्खपणाच्या वागण्यामुळे वैभव देव आज तुझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये. याच्या दोऱ्या सोडा. आता हा बिनविषारी साप झालाय. आता हा काहीच करू शकणार नाही. जर अक्कल ठिकाण्यावर आली तर घरी ये, नाहीतर येऊ नकोस.
कळलं? घरी आलास तर तुझं शुद्धीकरण होईल. हे विसरू नकोस की आता तुझ्या हिश्श्याची संपत्ती आमच्या नावावर झाली. असं समजा की हे मित्रच माझ्या यशाचे संचित आहेत. त्यांच्याचमुळे मी या संभव स्वप्नांना पाहण्याची हिंमत करू शकलो. फक्त माझं हे काम करा. नाही होणार. जर तुला काम करायचे असेल तर कर. तुझ्या जागेवर दुसरं कोणी काम करणार नाही. बघा सर, मी पण इथे हवेत गोष्टी करायला नाही आलोय. मी पण काही वाचून आलोय. नगरपालिकेत नियम आहे, जर एक व्यक्ती काम नाही करू शकत तर त्याच्या घरातील दुसरा कुठलाही व्यक्ती काम करू शकतो. जर हा नियम नसता तर मी इथे आलोच नसतो सर. तर विनंती करतोय, एवढं काम करा सर. काय आहे की माझ्या बाबांना माझ्या जागेवर काम मिळेल तर त्यांचं आणि माझ्या परिवाराचं जीवन चांगलं चालू शकेल. ठीक आहे, तू एक काम कर. तू एक अर्ज लिहून तुझ्या बाबाला पाठवून दे. ठीक आहे? हो, खूप खूप धन्यवाद. सगळं संपलं. मी भीमला लंडनला कसं घेऊन जाणार? मी भीमला लंडनला कसं घेऊन जाणार? मी भीमला लंडनला कसं मी भीमला लंडनला कसं घेऊन जाणार? कसं? मी भीमला वचन दिलं होतं की मी त्याला लंडनला नेईन. मी कुठल्या तोंडाने सांगू की मी त्याला लंडनला नाही नेऊ शकत? वैभव, हा भीम, काय हे रक्त कसं लागलंय तुला? मी मार्केटला गेलो होतो तर काही पोरांनी रंग टाकला. यासाठी तर घरी चाललो होतो चेंज करायला. तू इथे कसा? मी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलो होतो अधिकाऱ्यांना भेटायला. आता घरी चाललोय. काय झालंय? नाही, ठीक आहे तुझा. मी घरी जाऊन चेंज करून येतो. मला तुमचा पती भीमराव सोबत मैत्री करायची आहे. भीमराव, मैत्री करशील माझ्याशी? मी तुमच्या मैत्रीचा स्वीकार करतो. मी लंडनला जाऊन तुझ्या तिथे शिक्षणाची आणि तुझ्या ऍडमिशनची सगळी तयारी करून ठेवतो. तुझा लंडनला येण्याचा, राहण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो. काय झालं वैभव? सगळं व्यवस्थित आहे ना? सांग मला, काय झालंय? तू रडतो कायस? लहानपणी मला माझी आई सांगायची, जेव्हा कधी मनावर ओझं वाटेल तर त्याला मिठी मारून रडून घ्यावं. माझ्या मनावर ओझं वाटायचं, मी माझ्या आईला मिठी मारायचो आणि 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 खूप रडायचं. पण आई गेल्यानंतर असं कुणी भेटलंच नाही की ज्याला मिठी मारू शकेल. तुझ्यासोबत चांगलं वाटतं भीम, म्हणून तुला मिठी मारली. मन हलकं झालं माझं. परंतु तुझं मन जड का झालंय हे तर सांग.
जर तू आम्हाला असं सांगितलं असतंस की तू तुझ्या हिश्श्याची संपत्ती घेऊन जाळून राख करून टाकणार आहेस तर ती तुला आनंदाने दिली असती. पण आपल्या हिश्श्याची संपत्ती घेऊन त्या भीमरावला लंडनला पाठवणार हे कधीच नाही होऊ शकणार.